नमस्कार मैत्रिणींनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे। या ठिकाणी आपण पाहत आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेसाठी महत्त्वपूर्ण असलेला घटक पोषण अभियान यावरती आधारित संभाव्य सराव प्रश्न। या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, पोषण अभियान याची सुरुवात कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 8 मार्च 2018 रोजी। पुढचा प्रश्न आहे, POSHAN म्हणजेच पोषण या शब्दाचे विस्तारित रूप काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे प्राईम मिनिस्टर्स ओव्हरआर्चिंग स्कीम फॉर हॉलिस्टिक नरिशमेंट। पुढचा प्रश्न आहे, पोषण अभियानाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुले, किशोरवयीन मुली, गरोदर महिला आणि स्तनदा माता यांच्यातील कुपोषण, ॲनिमिया आणि जन्मावेळेचे कमी वजन याचे प्रमाण कमी करून बालकांचा सर्वांगीण विकास साधणे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पोषण अभियानाअंतर्गत लहान मुलांमधील खुजेपणा दरवर्षी किती टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 2%। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, या अभियानाअंतर्गत लहान मुले, किशोरवयीन मुली आणि महिलांमधील ॲनिमिया दरवर्षी किती टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 3%। मैत्रिणींनो, या ठिकाणी पाहिलेले सर्व प्रश्न हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे। याच पद्धतीने भरपूर सराव प्रश्नसंच सोडवण्यासाठी परफेक्ट रेफरन्स बुक आहे। प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका संपूर्ण स्पष्टीकरणात्मक प्रश्नसंच। हा प्रश्नसंच महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक सेंटरवरती उपलब्ध आहे, तसेच ऑनलाईन ॲमेझॉनवरती सुद्धा अवेलेबल आहे। ॲमेझॉनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।